थांब भावा, व्हिडिओ बघायला लागतोय शेवटपर्यंत, कारण दूध उत्पादकाचा विषय आहे. विषय कसा आहे माहिती आहे का? सकाळी जिम, संध्याकाळी जिम आणि दुपारच्या वेळेत दूध उत्पादक. कारण माझ्या 3 गाया पण आहेत हो, चिंगी, मंगी आणि ही सोनी. यांना खुराक पण त्या लेवलचा द्यायला लागतोय, कळलं का? सरकी, आट्टा, त्यानंतर कपरी पेंड, त्यानंतर तुम्हाला सांगतो मिनरल मिक्सचर, हे सगळं एकत्र करून का नाही तो सगळा डोस त्यांना द्यायला लागतोय. तेव्हा कुठं ती दूध देतात, कळलं का? दूध व्यवसाय पण महत्त्वाचा आहे हो. आणि त्याच्याबरोबरच आहे की गोठा पण चकचकीत ठेवायचा. कारण गोठा चकचकीत असला तर मग गायासुद्धा स्वच्छ राहतात, गायासनी कुठला आजार येत नाही, का नाही भावानो? हे सगळं व्यवस्थित हँडल करायला लागतं. गोठा स्वच्छ ठेवणे, घाण काढणे आणि ती शेणाची पाटीसुद्धा आपण डोक्यानं नेऊन टाकायला लागते. लाजून चालत नाही हो असलं काम करताना, बरोबर का नाही? काय लाजायचं काम आहे त्यात? आणि त्यासनी पाणीसुद्धा भरपूर द्यावं लागतं, कारण कसं उन्हाळा भरपूर आहे ना, आपल्याला ताण लागत्या तशी त्यासनीसुद्धा ताण लागत्या, बरोबर का नाही? आणि आता पाल्याचा सीझन चालू झाला आहे, कळलं का? आता मक्का संपला, आता भावानं पाल्याच्या पेंड्या, पाला काढायला पण चालू आहे. सकाळी 4-5 पेंड्या आणलेल्या पाल्याच्या, चेक करायला गेलो तो पाला काढायला आलाय का बघाय, तेव्हा 5-6 पेंड्या घेऊनच आलो. सगळ्यासनी पाल्याच्या पेंड्या व्यवस्थित टाकल्या, तिघीसनी पण टाकायला लागतात, भेदभाव करून चालत नाही. आणि मग काय, सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग 4-5 वाजता जिमला जायला लागतंय, कळलं का? जिमला जाताना हे वातावरण बघा. तर भावाला फॉलो करा आणि शेअर करा लागलंच, कारण भाव तुमचा आहे.